मी मनीषा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आज मी सत्यनारायण घालणार आहे, म्हणजे महिन्याला मी सत्यनारायण घालते। पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा मांडते आणि पोथी वाचून घेते। सत्यनारायण घरामध्ये महिन्याला केलेला खूप चांगले तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। श्रीयंत्राचं कुंकुमार्चन आपण करून घेतलं, त्यानंतर मी चहा घेतला। आता म्हटलं सत्यनारायणची पूजा मांडायची आहे, 7:30 वाजलेले आहेत। तर चला सत्यनारायणची पूजा मांडू आणि पोथी वाचून घेऊ, त्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार। काही ताईंची मला कमेंट आलेली होती, ताई दर पौर्णिमेला तुझ्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा आम्हाला दिसते, तू का करते? तर स्वामी सेवेत आहेत माझ्या ताई, त्यांना माहितीच असते। ज्या ताई म्हणतात की दर पौर्णिमेला तुझ्या घरामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते, ती कशासाठी केली जाते? तर ताईनो, माझ्या घरात सत्यनारायण महिन्याला मी करते। तर तो कशासाठी नाही करत, नवस वगैरे काही सुद्धा नाही आहे, फक्त सुख आणि शांती एवढंच दे सत्यनारायण महाराज, एवढंच बोललेले आहे। मला काही नको, दिलेलं आहे त्यामध्ये खूप समाधानी आहे। तर चला तर सत्यनारायण पूजा मांडणी करून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा आपण आसनला नमस्कार करू, त्यानंतर त्यावरती बसायचं आहे। आता आपण समय लावून घ्यायची आहे। देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित केल्याशिवाय देवपूजा चालू करायची नाही। ती तुमची रोजची का देवपूजा असते ना, पण दीप प्रज्वलित केल्याशिवाय तुम्ही कुठलीही पूजा चालू करायची नाही, कारण अग्नीला साक्षी मानून आपण देवपूजा चालू करायची असते। काही ताईंची मला कमेंट आलेली होती की ताई ज्या वेळेला तू पूजा करशील कोणतीही ती असो, आम्हाला दाखवत जा, म्हणजे आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर करत जाईन। म्हटलं पौर्णिमा आहे, सत्यनारायणची पूजासुद्धा मांडायची आहे आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे। तर ताईंनासुद्धा माझा फायदा होईल, जसा मला झालेला आहे। 10 वाजता जो व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला कुंकुमार्चन कसं करावं ते दाखवलेलं आहे। पौर्णिमे दिवशी कुंकुमार्चन आणि सत्यनारायणची पूजा ही झालीच पाहिजे घरामध्ये, खूप चांगलं असतं। सुख शांती समाधानासाठी खूप चांगली ही सेवा आहे, तुम्ही नक्की करून बघा। तर इथे मी आता सत्यनारायणचा फोटो ठेवला, त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर गणेश पूजन करून घ्यायचं आहे। एक विडा मी गणेश पूजनसाठी ठेवलेला आहे, दुसरा विडा ठेवलेला आहे कुळस्वामीसाठी आणि तिसरा विडा ठेवायचा आहे आपल्याला ग्रामस्थ देवतासाठी। हे 3 विडे आपल्याला पूजून घ्यायचे आहेत। पहिला विडा गणपतीचा असतो, तो सगळ्यात अगोदर पूजायचा आणि त्यानंतर सगळ्या देवांची पूजा करायची। गणेश पूजन कसं करायचं, तर आपण पानाचा विडा ठेवून घेतलेला आहे। पानाचा विडा ठेवता वेळी आपल्याला 2 पानं एकत्र ठेवायची आहेत, म्हणजे एक विडा तयार होतो। त्याच्यावरती तांदूळ ठेवले, त्यानंतर आपल्याला 1 रुपया ठेवायचा आहे। त्या 1 रुपयावरती सुपारी ठेवायची आहे। सुपारीवरती हळदी कुंकू सोडायचं आहे। हळदी कुंकू सोडल्याच्या नंतर एक फूल ठेवायचं आहे। गणेश पूजन केल्याच्या नंतर सत्यनारायण फोटोचं पूजन करून घ्यायचं आहे। आता आपण फोटोला चांगलं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं, त्यानंतर हळदी कुंकू अबीर बुक्का लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण फोटोचं पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला जे 2 विडे उरलेले आहेत त्या विड्यांचं पूजन करून घ्यायचं आहे। ज्या वेळेला आपण गणेश पूजन करतो त्यावेळेला गणेशाचं नामस्मरण करून आपल्याला विडा पूजन करून घ्यायचं आहे। ज्या वेळेला आपण कुलस्वामीचं विडा म्हणून पूजन करतो त्यावेळेला कुलस्वामीचं नामस्मरण करून आपल्याला पूजन करायचं आहे। तसंच ग्रामस्थ देवताचा म्हणून आपण एक विडा पूजलेला असतो, त्या विड्याचं सुद्धा आपल्याला नामस्मरण करूनच पूजन करायचं आहे। तर मी इथे एक कलश घेतलेला आहे, कलशमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे। तर या कलशमध्ये हळदी कुंकू सोडलं, एक फूल सोडलं, दुर्वा सोडली, 1 रुपया टाकला, त्यानंतर एक सुपारी टाकली आणि 5 बोटं हळदी कुंकवाची ओढली। त्यानंतर हळदीची 5 बोटं ओढायची आहेत आणि कलश साळीवरती ठेवून द्यायचं आहे। साळ आपल्याला या कलशवरती आपल्याला एक तांदळाची प्लेट ठेवायची आहे। त्यानंतर हा कलश आहे तो गव्हाच्या साळीवर ठेवायचा आहे, म्हणजे या कलशाच्या खाली आपल्याला गहू ठेवायचे आहेत। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण तांदळाची साळ घालून त्याच्यावरती कलश ठेवला जातो। सत्यनारायण पूजेसाठी गव्हाची साळ मांडली जाते आणि त्याच्यावरती कलश ठेवला जातो। तर आता आपण हा कलश आहे तो गव्हाच्या साळीवरती ठेवलेला आहे, त्याच्यावरती तांदळाची प्लेट ठेवायची आहे। तर देवाची प्लेट माझ्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये कुंकुमार्चन केलेलं आहे, म्हणून मी छोटीशी स्टीलची प्लेट ठेवलेली आहे। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरायचं आहे, असं काही नाही सोन्याचं आणि चांदीचंच वापरावं। साधी भोळी भक्ती देवाला खूप आवडते। आता आपण तांदळाच्या प्लेटमध्ये कृष्णाचा फोटो ठेवलेला आहे, त्या कृष्णाच्या फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आपल्याला एक फळ ठेवायचं आहे। आता मी इथे सफरचंद ठेवलेलं आहे, त्या सफरचंदला हळदी कुंकू सोडायचं आहे। आता आपण एक फूल ठेवणार आहे
आणि सत्यनारायण महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे, परमेश्वरा तुला जसं फळ ठेवलेलं आहे तसं मला चांगलं फळ दे, एवढंच बोलायचं आहे. आता आपण धूप लावून घेऊ. त्यानंतर अगरबत्तीसुद्धा लावायची आहे, घंटानाद करायचा आहे आणि वाचन करायला बसायचं आहे आपल्याला. आता सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवून घेतलेले आहेत. तुळशीच्या मंजूळ आहेत ते कृष्णाला ठेवलेले आहेत. त्यानंतर गणपतीला दुर्वा व्हायचे आहेत. आता सगळी पूजा आपली झालेली आहे. आता आपण पोथीचं वाचन करू. तर पोथीचं वाचन करण्यासाठी पूजेसमोर छोटासा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावरती लाल कपडा कुठलाही टाकायचा आहे. तर मी इथे एक रुमाल टाकत आहे आणि त्याच्यावरती पोथी ठेवणार आहे आणि वाचन करणार आहे. सत्यनारायण पोथी कथा पुस्तक असतं, त्या पुस्तकाचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुद्धा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि समयांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. एक फूल ठेवायचं आहे. समयला फूल ठेवल्याच्या नंतर आपल्याला पोथीला सुद्धा एक फूल ठेवायचं आहे आणि नमस्कार करून आपण वाचन करायला घ्यायचं आहे. ज्या वेळेला आपण पोथी वाचायला चालू करतो त्यावेळेला नमस्कार करून श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर कुलदेवताचं करायचं आहे, ग्रामस्थ देवताचं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पोथी वाचायला घ्यायची आहे. तर मी आता पोथी वाचून घेते. सत्यनारायण पूजा कथा जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एकूण अध्याय 5 आहेत. अध्याय छोटेसेच आहेत, मोठे नाही. 1 ते सव्वा तासात होऊन जातं. तर हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीमध्ये भेटून जाईल आणि संस्कृत मराठी मिक्स पुस्तक असतं ते घ्यायचं. म्हणजे संस्कृत भाषा आपल्याला जास्त समजली नाही तर मराठी आपली भाषा असते, तर संस्कृत मराठी मिक्स पुस्तक असतं ते तुम्ही घ्या. तर चला, माझी पोथी वाचून झालेली आहे. आता मी आणि विघ्नेश आरती करून घेतो. कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी सिंदुराची, कंठे जळके मान मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान. आता विघ्नेशने मी आरती करून घेतलेली आहे. तर आता आरतीचं ताट आहे ते देवाला ओवाळते. त्यानंतर घरातनं सगळ्या कापूर आहे तो ओवाळून घेते. आता विघ्नेश बघा माझा पाया पडतोय. तर त्याला सवयच लावलेली आहे. पूजा असली काय असली तर आपल्या मनाने येतो, आरतीला बसतो, त्याला सांगायला लागत नाही. सत्यनारायणची पूजा मांडली, पोथी वाचली, आरती केली. आता आपण स्वयंपाक करायचा आहे. तर 9:45 वाजलेले आहेत, तुम्हाला दाखवते. तर 9:45 वाजले, बघितलं तुम्ही, एवढा उशीर झालेला आहे. अर्धा स्वयंपाक आपल्या झालेला आहे, अर्धा स्वयंपाक करायचा आहे. चला तर आता स्वयंपाक करू आणि प्रसाद सुद्धा बनवायचा आहे. तीर्थ फक्त बनवलेला आहे, तर प्रसाद बनवते अगोदर आणि त्यानंतर भाजी चपाती राहिलेली आहे ते बनवते. चला तर स्वयंपाक करू. इथे मेथीची भाजी खोडून ठेवलेली आहे, ती आपल्याला आता करायची आहे आणि शिरा सुद्धा प्रसादासाठी करायचा आहे. तर चला स्वयंपाक बनवून घेऊ. उशीर झालेला आहे पण आपण अर्ध्या 1 तासामध्ये बनवून घेऊ. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. माझ्याकडे जे छोटी वाटी आहे त्या वाटीने 1/2 वाटी घेतलेली आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एकाच वाटीत ओतून घेतलेला आहे. तर प्रसादाचा शिरा असतो तो 1/2च्या प्रमाणात केला जातो, म्हणून आपल्याला 1/2च्या मापामध्ये रवा घ्यायचा आहे. तर इथे कढई ठेवलेली आहे. कढई आपली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे. तूप आपलं गरम झालं की 1 वाटी जो रवा घेतलेला आहे तो टाकून घेऊ. रवा आपला 3 ते 4 मिनटं चांगला भाजून घेतला. त्यानंतर आपल्या या 2 वाटी दूध ओतायचं आहे. दूध आपल्याला गरम ओतायचं आहे, दूध थंड ओतायचं नाही. तर आता आपला रवा दुधामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता या रव्याला चांगला हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. तर दूध आटल्याच्या नंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. साखर आपल्याला अगोदर टाकायची नाही. तरी मी ते 1/4 वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटी रव्यासाठी 1/4 वाटी साखर एकदम परफेक्ट असते. जास्त पण आपला शिरा गोड होत नाही किंवा जास्त पण कमी गोड होत नाही. परफेक्ट प्रमाणात शिरा आपला तयार होतो. तर इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि साखरेला पाणी सुटलेलं असतं ते पाणी आटेपर्यंत आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे. तर आपला रवा शिजलेला आहे. रवा साईडला उतरून ठेवू. आता आपला प्रसाद तयार झालेला आहे. आता विघ्नेशला प्रसाद
नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी बाहेर दिलेला आहे वाटीमध्ये. तर विघ्नेश बघा चौकोन काढतोय, त्या चौकोनामध्ये वाटी ठेवलेली आहे. वाटीमध्ये एक तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि नैवेद्य दाखवत आहे प्रसादाचा. तर 3 वेळा नैवेद्य आपल्याला दाखवून नमस्कार करायचा असतो. तर विघ्नेशनं आमच्या नैवेद्य दाखवलेला आहे, नमस्कार केला. आता आपण मेथीची भाजी तयार करून घेऊ. तर मेथीची भाजी तयार करण्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. कढई आपली तापली की तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे. मी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. आता कांदा थोडासा भाजून घ्यायचा. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या कळ्या चेचून घेतलेल्या आहेत, त्या पण आपण टाकू. आता आपण कांदा व लसूण हलवून घेऊ. थोडासा लाल कलर आला कांद्याला आणि लसणाला की आपल्याला मिरची टाकायची आहे. इथे मी 3 ते 4 मिरच्या घेऊन बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरची आपली 1 ते 1.5 मिनटं या कांद्यामध्ये भाजून होईपर्यंत आपण मुगाची डाळ असते ती धुवून घेऊ. मुगाची डाळ ज्या वेळेला कांदा चिरतो त्यावेळेला भिजत ठेवायची आहे, म्हणजे थोडीशी भिजली जाते. आपण या तेलामध्ये आता मुगाची डाळ टाकणार आहे. मुगाच्या डाळीला या तेलामध्ये अर्धा मिनटं भाजून घ्यायची आहे. तर तेलामध्ये डाळ भाजून घेतल्यामुळे थोडीशी कडक होते आणि भाजीमध्ये खूप चांगली लागते, म्हणून आपल्याला अशी तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे. आता आपण मसाले टाकायचे आहेत. तर अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे, अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे, पाव चमचा धना पावडर टाकायची आहे आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडीनुसार टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. अर्ध्या मिनटासाठी या मसाल्यांना आपण तेलामध्ये भाजून घेतलं. त्यानंतर आपण आता मेथीची भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकू. तर भाजी आपली धुता वेळी टोपलीमध्ये ठेवायची आहे, म्हणजे भाजीमध्ये पाणी उरलं जात नाही. तर मी ते टोपलीमध्ये धुवून ठेवलेली होती म्हणून सगळं पाणी नितळलेलं आहे. तरी आता भाजी आपली चांगली या मसाल्यामध्ये डाळीमध्ये हलवून घ्यायची आहे. भाजी आपली चांगली हलवून घेतलेली आहे. आता भाजीवरती आपल्याला प्लेट ठेवायची आहे. तर भाजीमध्ये कधीही मेथीच्या पाणी घालायचं नाही, कारण मेथीच्या भाजीला पाणी सुटलं जातं. आता आपण भाजीवरती प्लेट ठेवू आणि 1 ते 1.5 मिनटं फक्त भाजीला वापरून घेऊ. मेथीची भाजी खूप लवकर तयार होते. तर आता भाजी आपली तयार झालेली आहे. तर बघा पाणी सुटलेलं आहे मेथीच्या भाजीला. हे थोडंसं पाणी आटवून द्यायचं आणि लगेच भाजी आपली उतरायची आहे. तर आता बंद करत आहे मी भाजी. आता मी खीर करून घेते तांदळाची. तर लक्ष्मी मातेला खीर खूप आवडते, म्हणून आपल्याला खीर करायची आहे. प्रसाद केला तो सत्यनारायण महाराजांना केला आणि आता ही खीर आहे ती लक्ष्मी मातेला करायची आहे. तर तांदूळ चांगलं मी भाजून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ थंड करून मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहेत. तर गॅसवरती दूध ठेवलेलं आहे. दूध चांगलं उकळायचं आहे. दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे खिरीला चांगली चव लागते. तर मी 1 चमचा इथे तूप टाकलेलं आहे. त्यानंतर कस्टर्ड पावडर 1 चमचा घेतलेला आहे. कस्टर्ड पावडर थंड पाण्यात आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर या दुधामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे. आता आपण 1.5 वाटी याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. दुधाला उकळी येईपर्यंत तांदूळ आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊ. तर बघा इथे मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. दुधाला उकळी पण आलेली आहे. याच्यामध्ये आता हे तांदळाचं पीठ आहे ते सोडायचं आहे. तांदूळाचं पीठ आपल्याला जाडसर असं वाटायचं आहे, कारण जाडसर पीठ असेल तर खीर चांगली लागते. खीर आपली 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती शिजून द्यायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर नैवेद्यसुद्धा माझा तयार झालेला आहे. आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. सगळा स्वयंपाक झाला आणि देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. आता आम्ही जेवण करणार आहे. तर तुम्हाला दाखवते घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत. खूपच उशीर झालेला आहे. तुमचे दादा येत आहेत म्हणून थांबलेले आहे. तर बघा 11 वाजलेले आहेत. तर व्हिडिओचा एंड मी इथंच करते. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट. चला तर सगळ्यांना शुभरात्र. तर सगळ्यांनी जेवण करा या. आता आम्ही जेवण